पुरे पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया ठविता महापुण्यराशे नमस्कार माझा श्री पुंडलिक वरदा पंढरीनाथ भगवान की जय। ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की। नमः पार्वती पते हर हर महादेव। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव हरि भोग में मोम समाया है। हरि भोग में मोम समाया है। मेरा भोला नगर में मेरा भोला नगर में आया है। ओम में ओम समाया है। मेरा भोला नगर में आया है। हरि ओम में ओम समाया है। मेरा भोला नगर में आया है। मेरे भोले एकदा असं झालं. एकदा
एकनाथ महाराजांच्या स्वप्नामध्ये ज्ञानेश्वर महाराज म्हणू लागले एकनाथ महाराजला, ज्ञानेश्वर महाराज, एकनाथ महाराज ज्यावेळेला झोपेल होते त्याला एक स्वप्न पडलं. एकनाथ महाराज झोपेल होते ते उठले आणि ज्ञानेश्वर महाराज त्याच्या स्वप्नात गेले आणि सांगू लागले. एकनाथ महाराज हे एकनाथ महाराज काय म्हणतात ज्ञानेश्वर महाराजला, मला कशाला उठवलं, मला म्हणत मुळाचा त्रास होत आहे, माझ्या कंठापर्यंत मुळ येत आहे, खूप त्रास होणारा मला एकनाथ महाराज. एकनाथ महाराज म्हणत कोणच्या मुळा, म्हणत तुम्हाला आनंदीला यायचं आहे, जिथं आनंदीचा अजर वृक्ष त्याचा त्रास होऊन आला मला, तिथं या, आनंदीला या आणि माझ्या मुळा काळा. एकनाथ महाराज म्हणत आनंदीला, म्हणत हो. ज्यावेळेस सकाळी ज्यावेळेस एकनाथ महाराज उठले आणि बायकोला ज्यावेळेस सांगू लागले, म्हणत रात्री कोण तुम्ही घाबरले, म्हणत माझ्या स्वप्नामध्ये ज्ञानेश्वर महाराज आले होते आणि ते सांगू लागले मला मुळ्याचा त्रास होत आहे, आनंदीत या तुम्ही ज्ञानेश्वर महाराज. म्हणत कोणत्या त्रास होत असते पण मला आनंदीला बोलावलं. त्यावेळेस ज्याच्या घरी तो शिखंड्या होता ते विष्णू आणि एकनाथ महाराज म्हणू लागले, शिरखंड्या आपल्याला आनंदीला बोलावलं. ज्यावेळेस एकनाथ महाराज आणि शिखंड्या ज्यावेळेस आनंदीत पोचले तर त्यावेळेस म्हणत आता कुठं आहे ते गुंफा जिथं ज्ञानेश्वर महाराजांना समाधी घेतली, आता आपल्याला याचा शोध घ्यायचा आहे. तर म्हणत तेवढा ज्यावेळेस पोचले तर एक नंदी होता तिथं. तर एकनाथ महाराज म्हणत हा नंदी आहे, इथं गुंफा अशी म्हणत जिथं ज्ञानेश्वर महाराजनं समाधी घेतली. मग ज्यावेळेस तो नंदी सरकला आणि ज्ञानेश्वर महाराजची गुंफा दिसली, ज्या गुंफेमध्ये साक्षात ज्ञानेश्वर महाराजनं समाधी घेतली होती. ज्यावेळेस ज्ञानेश्वर महाराज, एकनाथ महाराज ज्यावेळेस ज्ञानेश्वर महाराजच्या भेटीला गेले तर पहिले दिवा चालू होता आणि तिथं हे आपला कथा म्हणजे ज्ञानेश्वरी होती. ज्यावेळेस गेले तर बोलले नव्हते, फक्त समाधीमध्ये होते ज्ञानेश्वर महाराज. आणि ज्ञानेश्वर महाराज म्हणू लागे एकनाथ महाराजला, आले एकनाथ महाराज, म्हणत तुम्हीच मला बोलावलं, म्हणत हो माझ्या मुळा काळा तुम्ही. ज्यावेळेस एकनाथ महाराजनं ज्ञानेश्वर महाराजच्या मुळा ज्यावेळेस काढल्या तर एकनाथ महाराज काय म्हणत होते ज्ञानेश्वर महाराजला, म्हणत कशाला बोलावलं तुम्ही, मुळा म्हणजे माझ्या, हे जे माझी ज्ञानेश्वरी आहे. ज्यावेळेस माझी इच्छा झाली होती समाधी घ्यायसाठी, फक्त माझं लिंग्यान राहिलं होतं, ह्याच्यासाठी मला बोलावलं तुम्ही, म्हणे हो माझं लिंगान राहिलं होतं. पण ज्ञानेश्वर महाराज, एकनाथ महाराज हे ज्ञानेश्वरी घ्या, पण बोलले नव्हते. एकनाथ महाराजनं ते ज्ञानेश्वरी घेतली, पण ज्ञानेश्वर महाराजने एकनाथ महाराजला म्हणलं याचं लिखाण करा आणि मराठीमध्ये करा, म्हणजे लोकांना समजलं पाहिजे ज्ञानेश्वरीचं महत्व. ज्यावेळेस ते घेतली ज्ञानेश्वर महाराजनं, ते ज्ञानेश्वरी घेतली आणि एकनाथ महाराजनं घरी आणली आणि निकान केलं मराठीमध्ये. ज्ञानेश्वर महाराज आळंदी हे गाव
पुण्यभूमी ठाव हो आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव पुण्यभूमी ठाव हो आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव दैवताचं नाव सिद्धेश्वर दैवताचं नाव सिद्धेश्वर हो दैवताचं नाव सिद्धेश्वर दैवताचं नाव सिद्धेश्वर हो दैवताचं नाव सिद्धेश्वर दैवताचं नाव सिद्धेश्वर आनंदी हे गाव पुण्यभूमी ठाव हो आनंदी हे गाव पुण्यभूमी ठाव मग ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, महाराज आता मला बरं वाटते, माझं एक हलकं झालं. ज्यावेळेस ते ज्ञानेश्वरी आणतात घरी आणतात, त्याचं लिखिन तयार करतात मराठीमध्ये. हे एवढी कृपा संतांची कृपा आहे म्हणून संत मोठे झाले. एकदा असं झालं होतं, एका झोपडीमध्ये राम झोपेल होते. ज्यावेळेस झोपले होते आणि रामाच्या शेजारी बिभीषण बसला होता. लंकेमध्ये कधी भजनाचा आवाज येत नाही, पण त्या दिवशी लंकेमधून मृदंगाचा आवाज ज्यावेळेस येत होता आणि राम म्हणत होता, या लंकेमध्ये कसं काय भजन आहे. तर हा रावण तर कधी भक्ती करत नाही, पण भजन कोण करते म्हणे. राम म्हणतो बिभीषणला, त्या भजनानं माझी झोप होऊन आली नाही म्हणते राम. हरी अनंतकारी कथा कही सुनाए बहु राम सिया राम जय जय राम राम सिया राम जय जय राम. विभीषण म्हणते, राम विभीषणाला म्हणते,
त्या भजनानं माझं झोप होत नाही. तर राम म्हणतात, विभीषण रामाला म्हणतात, रामा हे भजन तुम्ही बंद करू शकता काय? राम म्हणते, जर तुझी इच्छा असेल विभीषण तर मी तर आताही बंद करू शकतो. राम काय करतात, तुझी इच्छा काय? म्हणत हो बंद करा. राम एक गवताची काडी घेतात, एक झोपल्या एक गवताची काडी घेतात. रावण खुर्चीवर बसेल असते, एक जशी काडी फेकतात तर रावण ज्या खुर्चीवर बसते, जे शस्त्र असते एकाच गवताच्या काडीनं पडते. ज्या रावणाच्या डोक्यामध्ये जो मुकुट असते तोही पडते आणि रावणाच्या बायकोच्या म्हणजे मंदोदरीच्या कानामध्ये कुंडल असतात ते पडतात. तर त्यावेळेस रावण म्हणते, आपली नगरी तर सोन्याची आहे. आलं कुठून म्हणते, गवत. आपल्या नगरीमध्ये गवत नाही म्हणते, सोन्याची नगरी आहे. पण तो गवत नाही, पण आलं कुठून? तर रावण महाराज म्हणतात, सैनिकला आदेश देतात, जा हे गवत काली कुठून आली पाहून ये. ज्या वेळेस सैनिक पाहतात हे काळी रामाच्या ऐकून आली. ज्या वेळेस एवढा हलते रावण तर विभीषण म्हणते, एका गवतामुळे एकाच गवताच्या काळी एवढ्या रावणाचं हे झालं तर धनुष्य बाण मारचा राम तर त्याचं काय होणार? तर ज्यावेळेस विभीषण इथून उठतात तर हनुमानजी ज्यावेळेस भेटतात आणि म्हणू लागतात, सुंदर है राम राम का सुमिरन तो कीजिए, संतन के संग में बैठ के हरि नाम लीजिए, संतन के संग में बैठ के हरि नाम लीजिए, रामापासून उठून जाते आणि समोर जाऊन हनुमंत भेटतात. तर हा विभीषण हनुमंताला सांगते, आज रामानं एवढी कला केली. हनुमंत ज्या रावणाच्या घरी भजन चालू होतं, रामाची झोप लागत नव्हती, तर एका गवतानं ते भजन बंद केलं. तर हनुमानजी काय म्हणतात, त्या रामामध्ये खूप शक्ती आहे, राम काय नाही करत. जसं विभीषणचा ऐकता राम तर हनुमानजी नाचणं चालू करतात. श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम.
राम जय राम जय जय राम श्री 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 राम जय राम जय जय राम। जनाबाई होती. एकदा जनाबाईचं मन झालं, बाबा मला पंढरपूरला ने. ज्यावेळेस पंढरपूरला नेलं आणि शेवटीची जनाबाई, ज्यावेळेस तिला भूक लागली आणि जनाबाईचे बाबा म्हणू लागले, धना म्हणे बाबा मला भूक लागली, चालू चालू. ज्यावेळेस जनाबाईच्या आई बाबाचं निधन ज्यावेळेस झालं, तर आता ज्यावेळेस झोपली आणि त्याला माहित नाही, तिला माहित नाही आपल्या बाबाला काय झालं. तर जनाबाईच्या बाबानं सांगितलं, याच्या पुढे एकट्याला तूच जनाबाईचा वडील राहायची आणि तूच जनाबाईची आई राहायची. आता माझ्या मुलीला तुम्हालाच सांभाळणं आहे. ज्यावेळेस शेवटीची मंदिराजवळ ज्यावेळेस हे जनाबाई दिसली, तेवढ्यामध्ये नामदेव महाराजचे बाबा शेटे दामू शेटे ज्यावेळेस दिसली, ज्यावेळेस म्हणाऱ्यांच्या पुजाऱ्याला हे मुलगी कोण आहे म्हणे, हिचे आई बाबा गेले म्हणत, त्या जनाबाईला कोणीच नाही सोडून दिलं म्हणत. तर रामदेव महाराज म्हणतात, रामदेव महाराजचे बाबा म्हणतात, हिला माझ्या घरी घेऊन जातो. ज्यावेळेस नामदेव महाराजच्या बाबानं ज्यावेळेस तिला घरी नेलं आणि जनाबाईला सांगितलं, तू माझ्या घरी काम कर, दळणाचं काम कर, दळण दुळू लाग आणि काम करू लाग. एका झोपडीमध्ये ज्यावेळेस जनाबाई मोठी झाली आणि दळण दुळू लागले, तर इकडे पंढरपूरच्या पांडुरंगाला समजलं. तर जनाबाई ज्यावेळेस गाणं म्हणत होती, अभंग म्हणत होती, ओव्या गाऊन स्वरात दास जनीच्या घरात दळण दळीते सख्या श्रीहरी आळ चोरीचा आघावरी आळ चोरीचा आघावरी ओव्या गाऊन स्वरात दास जनीच्या घरात ओव्या गाऊन स्वरात दास जनीच्या घरात दळण दळीते
आडतोरीचा माझा बळी. ज्यावेळेस देव तिला दोडू लागते, पिवळा दोडू लागते, मग नंतर जनाबाई म्हणते, देवा दोडू दोडू तुझे हात दुखत नाही, आता जीव घालतो. ज्यावेळेस देव जीव घालत होती, एक दिवस असं झालं, देव दडता दडता ज्यावेळेस पंढरपूरहून देव जनाबाईसाठी दौडू लागला, तर इकडे ज्यावेळेस काकाळा चालू होता, तर पंढर काकाळा करणारे म्हणत होते, देव कुठं गेला? तर काकाळावाले म्हणत, देव जनाबाईच्या झोपडीमध्ये काम करू लागून आले. तर एक दिवस असा आळ आला होता, तर देव घाई 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 देवानं सगळं अंगाचं सोनं काढलं आणि बाजूला ज्यावेळेस ठेवून दिलं, देवानं लगेच एक असं बँकेट घेतलं खांद्यावर आणि देव पळाला पंढरपुरात. आणि मग ज्यावेळेस देव गेला, घरी घरी गेला, आणि इकडे तेवढ्यात एक ब्राह्मण आला आणि ते सोनं बांधलं, आणि जनाबाई तर चोरीचा आळ आला. लोक सांगू लागले, देवाचं सोनं कोणा घेतलं? तर म्हणत या जनाबाईनं चोरलं म्हणत. तर जनाबाई म्हणू लागली, म्याने चोरलं म्हणत. चला म्हणत न्याय सुळाळ. ज्यावेळेस बांधून नेलं त्या जनाबाई, आणि विठ्ठला म्हणू लागली, देवा एवढा दिवस तू माझ्यासाठी दळण्यासाठी आला, आज माझ्यावर चोरीचा आळ आला. सांग देवा, माझा गुन्हा आहे का हिच्यात? लोक म्हणत हिनंच चोरलं. तर जनाबाई, रामदेव महाराज काय म्हणू लागले, जनाबाई जनाबाई देवाचं सोनं त्या चोरलं म्हणे? नाही, फक्त देव तो मला दळण्यासाठी मदत करू लागत होते, फक्त जीव घालत होतो, पण सोनं नाही चोरलं म्हणत, हिनंच चोरलं म्हणत. नामदेव महाराज म्हणत, मला सांगू दे.
लागले आता जनाबाई सजा काय द्या. लोक म्हणत जनाबाई तू सांग काय सजा द्या. ज्यावेळेस लोक म्हणू लागले आता ही सुळावर द्या. ज्यावेळेस ठरलं ज्यावेळेस सुळावर नेलं जिथं सुळावर नेलं चंद्रभागेच्या दिवार ज्यावेळेस नेलं त्या जनाबाई बांधून आणि सुळानं ज्यावर उभं केलं आणि जनाबाई म्हणते देवा काय गलती आहे. जर सत्य जर खरं सांगायचं असेल तर तू धावून ये देवा. ज्यावेळेस जनाबाई काय म्हणते उघड तुझे पुस्तक. ज्यावेळेस ती नेलं सुरामध्ये पहिले जनाबाई ज्यावेळेस सुळावर बांधलं तर जनाबाईच्या सुळामध्ये साक्षात पांडुरंग दिसले. बस जसं नेलं आणि सुळानं नेलं ज्या सुळाचं पाणी झालं आणि नंतर साक्षात देव सांगण्यासाठी आला जनाबाई चोर नाहीये. गलती माझी आहे. लोक आले होते म्हणूनच मी लगेच घाई आलो. जनाबाई सोडून द्या. ज्यावेळेस समजलं लोक जनाबाई चोरटी नाही भक्त आहे. ज्यावेळेस लगेच जनाबाईच्या गळ्यामध्ये हात टाकला आणि जनाबाईचं सागवत केलं. साक्षात ज्ञानेश्वर महाराज आले. विठ्ठल 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 महाराज महाराज की जय. गणपती पते हर हर महादेव. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. एकनाथ महाराज की जय.